साधारण 1985 साली आपण हे सगळं सुरू केलंय. ओके. जास्त उत्साह त्या फक्त शायनिंगच्या मागे असतो. अच्छा. म्हणजे डेडिकेशन असायला पाहिजे. तेवढं डेडिकेशन दिसत नाही. त्याला त्याच्यावर बिंबवलं जातं, की हे कोणा एकट्याचं काम नाही, हे सगळं टीम वर्क आहे. माझ्या खिशात वडापावला पैशात मी बर्गर खाऊ शकणार नाही. कोच म्हणून मी तुमच्याबरोबर नसतो. मी तुमचा मोठा भाऊ म्हणून असतो. त्याच्यामुळे विजय क्रीडा मंडळ एक थर म्हणून बघतोय, एक गोविंदा म्हणून बघतोय, की एक खेळ म्हणून बघतोय? वर्षी कुठल्या राजकीय पक्षाचं नाव तुमच्या टी शर्टवर नसतं. त्यामुळे गेली अनेक वर्ष आपण आहेत. घाटकोपरमध्ये आपण HIV/AIDS प्रतिबंधाकरिता जे ध्येयविक्रय करणाऱ्या महिला आहेत त्यांच्यासाठी आपण काम करतो. तिच्याकडे एवढं गट्स आहेत, ती उभं राहून सांगते माझ्या नवऱ्याने मला 40,000ला विकलं होतं, पण विजय क्रीडा मंडळमुळे मी आज या ठिकाणी आहे. तर तुम्हाला वाटतं का कुठे असं बाहेर गेलं ती पार्शिलिटी होते दहीहंडीच्या दिवशी? नमस्कार मंडळी, सर्वांचं स्वागत आहे आपल्या या पॉडकास्टमध्ये. आणि आपला पॉडकास्ट या वर्षी आपण नवीन काहीतरी करतोय दहीहंडीच्या निमित्ताने. आणि हा जो पॉडकास्ट आहे तो आहे म्हणजे भांडुपचा गोविंदा. आणि अर्थातच या पॉडकास्टमध्ये पहिलाच आपण जो भाग शूट करतोय तो म्हणजे VKM अर्थात विजय क्रीडा मंडळ. आणि आपल्यासोबत आहेत संतोष दादा. आणि सर, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या पॉडकास्टमध्ये. नमस्कार. आणि खूप अनुभवी व्यक्तिमत्व असं. आणि आज या पॉडकास्टमध्ये VKMला आपण जे आमंत्रण केलेलं आहे पॉडकास्टमध्ये, त्याचं कारण असं की VKM माझ्या कारणात कितीतरी ऐकायला आलेलं आहे की VKM खूप जुनं एक गोविंदा पथक आहे, जुनं मंडळ आहे भांडूपमधलं. सर, काय सांगाल आपल्या VKM बद्दल पहिल्यांदा? तर VKM बद्दल सांगायचं म्हणजे VKM हे पहिल्या सुरुवातीपासून एक सामाजिक क्षेत्रात काम करते आणि त्याबरोबरच एक तरुणांना एकत्र घेऊन एक वेगळी दिशा देण्याच्या दृष्टिकोनातून गोविंदा पथक आपण सुरू केलं. ओके. अच्छा. आणि अजून अजून म्हणजे काय, म्हणजे जसं की जुनं गोविंदा पथक म्हटलं जातं भांडूपमधलं. 8 थर 7 थर असे हा थर रचण्याचा तुमचा जो प्रयत्न असतो, कशा प्रकारे, म्हणजे काय कुठल्या प्रकारे ही प्रॅक्टिस वगैरे चालते गोविंदांची आपल्या? आता जर सुरुवातीपासून सांगायचं झालं तर आम्ही जवळजवळ 40 वर्ष आपण हे करतो. एक सुरुवातीला हे करताना एक मजा म्हणून सगळेजण एकत्र येऊन म्हणजे कोणत्या साली झालंय म्हणजे? साधारण 1985 साली आपण हे सगळं सुरू केलंय. ओके. आणि त्यावेळेला एक सगळेजण म्हणाले की आपण असं काहीतरी करूया, म्हणून तिथल्या इथेच फिरण्यासाठी स्वतःच्या खिशातले पैसे काढून लोकांनी टी शर्ट घेतले आणि भांडूपमध्ये असं बऱ्याच ठिकाणी फिरलो. आणि तेव्हा सराव वगैरे काय करायचो नाही, असेच फक्त मजा. आणि एक मजा मस्ती म्हणून चालू केलेला गोविंदा चालू केलं. एक पथक. सर 3 थर 4 थर ते सराव न करता लागायचे आणि त्याप्रमाणे आपण सुरुवात केली. आणि मग हे सुरुवात करता करता एकदा असंच झालं की बऱ्याच ठिकाणी आम्हाला फिरवलं. 2 वर्ष अशी अच्छा. केली. एकाने असं म्हणाला की आपण ट्रक घेऊन बाहेर पडायला पाहिजे. अच्छा. मग तिकडे असं प्रॅक्टिस न करताच हे करायला गेलो. मग तिकडे लक्षात आलं की अरे काय आपलं एवढे 3-4 थरला कोण विचारत नाही, मग आपल्याला प्रॅक्टिस करायला पाहिजे. एक कॉम्पिटिशन मध्ये हां, गेला हां. थोड्यामध्ये. की तिथे छोट्या-छोट्या गोविंदांना कसं कुठे हे होत नाही. मग असं सुरुवात केली सुरुवातीला सराव करायला. आणि सुरुवातीला 10-15 दिवस आपण असं सुरू केलं. आणि मग ते करत असताना हळू त्याची इम्प्रूव्हमेंट होत गेली. त्यात लोकं यायला लागली सरावाला. आणि त्या माध्यमातून आपण इतर लोकं जे हे करतात त्याच्यामध्ये आपण कसं करता येईल, त्याची इम्प्रूव्हमेंट कसं करता येईल, असं हळू-हळू 5 थर, 6 थर, 7 थर आणि आता 8 थर अशा प्रकारे आपण ती मजल दर मजल केली. सरावाच्या वेळेला सुद्धा सुरुवातीला 15 दिवस, नंतर 20 दिवस, नंतर 25 दिवस, पूर्वी 45 दिवस, पण ह्या वर्षी 75 दिवस अगोदर सुरू केले सराव. 75 दिवस आधी आपला सराव चालू सराव झालेला. सुरू आणि झाला. आपल्या चॅनलवरती सुद्धा त्याचा आपण एक वेगळा व्हिडिओ त्याचा आपण अपलोड केलेला आहे, तो नक्की जाऊन बघा. हो. म्हणजे 75 दिवस आता हा प्रवास तुमचा चालणार आहे हां. या ह्याच्यामध्ये. हं, हं. मग आता कसं वाटतं, म्हणजे 2025 आता चालू आहे आणि तुम्ही 1985 ला गोविंदा पथक चालू केलेलं, तेव्हापासूनचा आतापर्यंत म्हणजे काय जुना काळ आणि आत्ताचा काळ याच्यामध्ये काय फरक वाटतो थोडा तुम्हाला असा? फरक म्हणजे डेडिकेशन तेवढं आता दिसत नाही. सध्या कसं फक्त जास्त उत्साह त्या फक्त शायनिंगच्या मागे असतो. अच्छा. म्हणजे डेडिकेशन असायला पाहिजे. तेवढं डेडिकेशन दिसत नाही. आणि ह्या अजूनपर्यंतच्या प्रवासात असं लक्षात आलं की साधारण दरवर्षी 50% लोक नवीन येतात थरामध्ये. थरामध्ये. आणि ते चॅलेंज असतं की ते कारण काय प्रत्येकाला आता आपण सर्वसामान्य वस्तीतले लोक आहेत, मध्यमवर्गीय आणि गरीब आहेत. त्यामुळे त्यांच्या कौटुंबिक अडचणी किंवा बाकीच्या अडचणी त्याच्यामुळे
ते सातत्य राहत नाही, की ज्याच्यामध्ये बरोबर. हे असायला पाहिजे. ते तसं सातत्य राहत नाही. प्रत्येक वेळेला नवीन-नवीन ते युद्ध त्यांना शिकवावं लागतं आणि मग त्याप्रमाणे आपण साधारण 50% पण तसे हे असतो आणि पण का त्याप्रमाणे असा बदल का घडतो? म्हणजे आता एखादा गोविंदा पथक आहे, तर यावर्षी त्यातली 20 मुलं फुटली. 20 मुलं बाहेर गेली दुसऱ्या गोविंदा पथकामध्ये आणि परत आपल्या गोविंदा पथकामध्ये नवीन 30-40 मुलं आली. त्या मुलांना परत ट्रेनिंग करण्यामध्ये तेवढा वेळ आपला कोचचा तेवढा निघून जातो. ह्या गोष्टी का घडतात? म्हणजे असं नाही, तुम्हाला नाही. का वाटतं या गोष्टी आपल्याकडे घडत असतील? दुसऱ्या गोविंदा पथकात जाणं शक्य नाही. कारण अच्छा. आमच्याकडे एक वातावरण निर्मिती अशी असते ना, की त्याच्यामध्ये दुसऱ्या गोविंदा पथकात नाही. परंतु त्यांच्या आर्थिक अडचणी असतात, काही वेळेला नोकरीच्या अडचणी असतात. बरोबर, त्याच्यामुळे काही लोकं येऊ शकत नाहीत. कौटुंबिक अडचणी कोणाचं लग्न होतं, ते घरची परमिशन देत नाहीत किंवा बरोबर. आणखीन काही त्यांच्याकडे हे असतं. त्याच्यामुळे हे होतं. अदरवाईज आमच्याकडे एखादी गोविंदा पथकात जॉइन झाले फार क्वचितच जातील. कारण तो वेगळं वातावरण निर्मिती केली जाते. त्याला त्यांच्यावर बिंबवलं जातं, की हे कोणा एकट्याचं काम नाही, हे सगळं टीम वर्क आहे. त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी आणि एक सांघिक भावना असली पाहिजे आणि हा विजय क्रीडा मंडळाचा गोविंदा पथकाचा उद्देशच आहे, की आपण माणसाला जोडतो. वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून ही माणसं एक जोडली जातात. बॉन्डिंग तुमचा तिथे हां. निर्माण होतं त्या हां, हां. प्रकारचं. आणि सांगताना तेच सांगितलं जातं, की इथे लहान थोर कोणच नाही. सगळे एका लेव्हलचेच आहेत. सगळ्यांनी ते एकमेकाला रिस्पेक्ट दिला पाहिजे आणि ती एक एक भावना जोपासली पाहिजे. कारण शेवटी ख थ खालच्या थराला उभा राहणारा जो माणूस जो आपलं वचन घेतोय, त्याचा तो फोटो येत नाही. पण तो ज्या निस्वार्थी भावाने करतो, त्याला सगळं रिस्पेक्ट बरोबर, करायला बरोबर, पाहिजे आणि म्हणून आपण एकत्र राहावं. ती बाउंडिंग आपण निर्माण करतो. बरोबर. म्हणजे आत्तापर्यंत किती वयोगटाचे तरी आपले गोविंद आहे याच्यामध्ये थरामध्ये आपल्या? साधारण 7-8 वर्षापासून 60 वर्ष, 60-65 वर्षापर्यंत 60-65. हां, अशा 60-65 प्रकारचे वर्षापर्यंतचा गोविंद या वय थरामध्ये हां. विजय क्रीडा मंडळाच्या व्हीकेएमच्या थरामध्ये असतो. हो, हो. आणि आतापर्यंत म्हणजे काय कन्सेप्ट कशी असते थराची? म्हणजे 7 थर, 8 थर जे आता प्रॅक्टिस चालते. हां. तुम्ही बोललात की 75 दिवस झाले प्रॅक्टिस म्हणजे आता चालणार आहे. हो. तर या 75 दिवसामध्ये प्रॅक्टिस कशी डिव्हाईड केली? म्हणजे काय कन्सेप्ट केलेली आहे यावर्षी? त्याच्यावर कसं असते, की जशी संख्या येईल हं, त्याच्याप्रमाणे आपण ठरवतो. दुसरी गोष्ट माझं सगळ्यांना एकच सांगणं असतं, की आपली कॅपॅसिटी काय आहे? त्याच्याप्रमाणे थर लावायचे. बरोबर. कारण फक्त व्हिडिओ बघून आपण ते लावू शकत नाही. म्हणून काही वेळेला असंही होतं, की हे काय वेगळ्याच प्रकारे लावतात, हे बरोबर नाही, प्रोफेशनल हं, नाही. ते ते टीका करणारे करतात. पण बरोबर. मी आता त्यासाठी त्याला उदाहरण देतो, की माझ्या खिशात वडापावला पैसे आहेत, मी बर्गर खाऊ शकणार नाही. बरोबर. त्याप्रमाणे माझा कन्सेप्ट असतो, की बाबा आपली कॅपॅसिटी किती आहे आणि आपल्यातले किती लोकं काय घेऊ शकतात वजन, हे कॅल्क्युलेशन डोक्यात फिरत असतं. जेव्हा प्रत्येकाची प्रोफाईल माझ्या डोक्यात असते, बरोबर. की जो ह्याच्या पथकात येतो आणि आणि म्हणूनच दुसरी एक गोष्ट आपण काय करतो, की प्रत्येकाला गोविंदा पथकात जो सरावाला येतो, त्या प्रत्येकाला नावानिशी मी हाक मारतो. बरोबर. त्याच्यामुळे आणखीन एक दबाव कसा असतो, की तो कितीही लांब उभा असला आणि त्याला हाक मारली, की त्याला सगळं समजतं, की मला बघतोय. मग बरोबर. तो एक वेगळी बाउंडिंग तयार होते आणि त्याच्यामुळे त्यालाही काही सांगायचं असेल, तर मला मी येऊन सांगतो, "बाबा हे असं आहे" किंवा काय बाकी सगळ्या गोष्टी आहेत किंवा मोकळेपणाने जो गप्पा एक होतात त्या ह्याच्यामध्ये. बोलणं, चालणं हां. एक आनंदाचं वातावरण असतं. हां. म्हणजे कसं आहे मुलांची मजा वगैरे मस्ती असते अशी राहते प्रॅक्टिस हो, वेळेला. हो. असते ना म्हणूनच दुसरी गोष्ट मी त्यांना नेहमीच सांगतो, सगळ्यांनाच सांगतो, की एक कोच म्हणून मी तुमच्याबरोबर नसतो. एक मी तुमचा मोठा भाऊ म्हणून असतो. त्याच्यामुळे कोचला लिमिटेशन असतं. पण मोठा भाऊ म्हटल्यानंतर अधिकार असतो. बरोबर. मी पण कधी-कधी त्यांना रागाने ओरडतो, कधी-कधी त्यांना फटके पण देतो. तर हा अधिकार मी गाजवतो आणि त्या माध्यमातून त्यांनाही ते आवडतं, की बाबा नाही ते काहीतरी रिस्पेक्ट आहे आणि आमच्यापैकी सगळ्याच लोकांना एक सांगितलं जातं, की इथे कोणच परमनंट नाही. तुम्ही तुमचा परफॉर्मन्स दाखवा आणि तुम्ही आपापली जागा निवडा. बरोबर. तुम्हाला 4 लोकं बघत असतात. माझ्या व्यतिरिक्त अन्य लोकं सुद्धा बघत असतात. ते म्हणतात, "नाही, हा या ठिकाणी प्रॉपर आहे" आणि मग त्या ठिकाणी म्हणून तिला जागा दिली जाते. कोणतरी माझ्या ओळखीचं आहे, कोणतरी माझा नातेवाईक आहे म्हणून जागा दिली जात नाही. हे तुम्ही हे बिंबवलं जातं. ओके. पण प्रत्येकजण आपापल्या लेव्हलला प्रयत्न करत असतो. अर्थात काहींना यश मिळतं, काहींना यश मिळत नाही. काही परत त्याच्या व्यतिरिक्त हे जे आपल्याकडे येतात त्यांना असंही इन्सिस्ट केलं जातं, की तुम्ही हा सगळा गेम आहे, हा ताकदीचा गेम आहे. त्याच्यामुळे हं. तुमची शरीरयष्टी चांगली असली पाहिजे म्हणून आपल्याकडे व्यायामशाळा आहे. आपण ह्या ज्याच्या कालावधीत जे जे आपल्याकडे गोविंद येतात त्यांना सांगतो, की तुम्हाला मोफत सुविधा दिलेली आहे. एक ₹2 फॉर्म भरायचा आणि तुम्ही कंटिन्यू व्यायाम करायचा त्या गोविंद सरावाच्या आहे. संपूर्ण वर्षासाठी जे आपल्याकडे प्रॅक्टिसला येतात त्यांना हं. ₹800 फक्त फी आहे.
पूर्ण वर्षाची पूर्ण 800 वर्षाची रुपये. म्हणजे 800 एका रुपये. जिम मध्ये जरी हं, आपण नॉर्मली जरी गेलो तरी 500 रुपये महिना असतो. हं. पण वीकेंड मध्ये बघायला गेलं तर 800 रुपये अख्ख्या वर्षाचे आणि ₹2 फॉर्म भरून फक्त दहीहंडीचा जो कालावधी आहे हं, त्याच्यासाठी. आणि हा गोविंदांसाठी असतं. म्हणजे हो. गोविंदाने आपली शरीरसृष्टी बनवली पाहिजे. हं, त्या हिशोबाने कुठे ना कुठे हे चांगलं एक आहे. कारण की आता कसं होतं की सर, दहीहंडी म्हटलं की व्यसन आलंच. तर मुलं काही व्यसन करून त्याच्यामध्ये असतात, थरामध्ये असतात. हं. तर असं काहीसं तुमच्या नजरेस पडतं का कधी? हे सुद्धा बिंबवलं जातं, की आपल्याकडे आपण ह्याच्याकडे सण म्हणून बघतो बरोबर. आणि जशी परमेश्वराची आपण पूजा करतो तशी ती पूजा तिथे केली जाते. त्याच्यामुळे ते पावित्र्य राखलं पाहिजे. हं. त्याच्यामुळे आता नॉर्मली बघितलं, की ह्या वयोगटातली लोकं सर्रास व्यसन करणारे असतात. हं. पण पहिल्यापासून हे बिंबवल्यामुळे जर असं कोण व्यसन करून आला तर तो आतमध्ये येणारच नाही. अच्छा. आणि समजा याला कदाचित कोणाला ते जाणवलं तर त्याला बाजूला घेऊन गपचूप सांगितलं, "आता तू जा, तुला कोण बोलायच्या ऐवजी." म्हणजे कायमचा नारळ दिला जातो. हां, त्याला म्हणजे नाराज नाही असं तो हेच नाही, की असं आपल्याला चालत नाही. काही लोकांना माहीत नसतं ना, त्यांना वाटतं सगळ्या ठिकाणी आहे तर इकडे सुद्धा असं चालू शकेल. त्याला सांगितलं जातं, की नाही थर लागले तरी चालतील, परंतु ही रिस्क घ्यायला आपण तयार नसतो. ओके. आता जसं की तुम्ही बोलला, की तुम्ही कोच म्हणून असाल इथे. हं, म्हणजे एक मोठा भाऊ. हं. पण तुमच्यासोबत अजून तुम्हाला सुद्धा त्या माहोलमध्ये कोणी अजून हेल्प करणारं असतं. कारण की एवढ्या मुलांना 7 थरने 8 थर लावण्यासाठी एवढ्या मुलांना सांभाळणं हे थोडं म्हणजे एक जबाबदारी आहे आपल्यावरती. हं, एका साइडने एक व्यक्ती ओरडली ती चारही साइडने ऐकायला गेली पाहिजे. हं. तर तुमच्यासोबत अजून कोणी असं तिथे तुम्हाला हेल्प करणारे असे असतात का बरेच मुलं? लोकं आहेत, की ज्याच्यामध्ये त्यांची जबाबदारी दिली जाते, अच्छा. की पर्टिक्युलरली हे तू माणसं निवड. कोण-कोण पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त थर वाईज सुद्धा काही लोकांना सांगितलं, की तुझ्या थराची तू मॅनेज करायचं, तू बरोबर. चॉईस करायचं, तुला कोण पाहिजे ते. आणि सगळे सेट झाल्यानंतर मला सांगायचं. मग मी तिथे बसून कॉल घेतो. बाबा म्हणजे कोण-कोण प्रत्येकाला प्रत्येक कुठे-कुठे आहे. जबाबदारी दिली. म्हणजे हां, शिडीची जबाबदारी शिडीवरती. हां. अ, हं. 3 बेक्की किंवा हां. एक्का ह्यांची हं, जबाबदारी हं, प्रत्येकावरती हं. म्हणजे तुम्ही अशी दिलेली आहे. हो, हो. एक मोठा प्रश्न सर असा विचारावासा वाटतं तुम्हाला. आता दहीहंडी आली, गोविंदा, थर या सर्व गोष्टींकडे विजय क्रीडा मंडळ एक थर म्हणून बघतोय, एक गोविंदा म्हणून बघतोय, की एक खेळ म्हणून बघतोय? कारण की आता कसं आहे, प्रो गोविंदा आलाय. हं. त्याला कुठे दहीहंडीला या गोविंदाला कुठेतरी एक खेळाचा दर्जा भेटलाय. आणि तर वीकेम या गोष्टीकडे कसं म्हणजे कुठल्या नजरेने बघताय? कसं आहे, की खेळ काही लोक व्यावसायिक म्हणून खेळतात. बरोबर. तर काही लोक छंद म्हणून खेळतात. तर आम्ही छंद या प्रकारात मोडतो. कारण जेव्हा आपण खेळ म्हणतो आणि त्याला टायमिंगचं लिमिटेशन ठेवतो, मग त्यावेळेला घाई होते आणि कदाचित दुखापत व्हायची शक्यता असते. बरोबर. म्हणून आमचं धोरण असं आहे, की शक्यतो अशा कॉम्पिटिशनमध्ये पडायचंच नाही. म्हणजे समजा कुठेतरी टायमिंगमध्ये असेल, तर तुम्ही तुमचे थर तुमच्या पद्धतीने नेहमीप्रमाणे लावा. जर त्यांच्या अकाउंटमध्ये बसलं तर ठीक आहे. अदरवाईज ते बक्षीस मिळवायचं आहे म्हणून घाई करायची किंवा हे आपण अव्हॉइड करतो. अच्छा. म्हणजे कॉम्पिटिशन म्हणून तुम्ही खेळतच नाही. म्हणजे हां, एक खेळ म्हणून, हां. एक छंद म्हणून तुम्ही खेळताय. हां. म्हणजे मला त्या पॉइंटमध्ये जायचंच नाही म्हणजे की 30 सेकंदामध्ये 7 थर, हं, 40 सेकंदामध्ये जी कॉम्पिटिशन चालते. हं. मग अशामध्ये सराव शिबिरामध्ये विजय क्रीडा मंडळ जातं का आपले थर घेऊन? जातोय ना. मग ते मग सांगतो तिथे काय, तुमचं काय असतं म्हणजे? तिथे सांगतो काय, आपण आपल्या पद्धतीने नेहमीच्या पद्धतीने लावायचे हं. आणि जर त्यात बसलो तर ठीक आहे. अच्छा. अदरवाईज आपण नाही मिळालं तरी हरकत नाही. ओके. कारण शेवटी ह्याच्यामध्ये काय असतं, की विजय क्रीडा मंडळमध्ये जे नवीन-नवीन गोविंदापट्टू येतात, ते का येतात? कारण पूर्ण बॅकग्राऊंड आहे. संस्था म्हणून गेली अनेक वर्ष काम करते. त्याचं काहीतरी रेप्युटेशन आहे. बरोबर. त्या रेप्युटेशन म्हणजे ह्याच्यातला एक जर प्रकार बघितला तुम्ही, की याच्यामध्ये कुठल्याही वर्षी कुठल्या राजकीय पक्षाचं नाव तुमच्या टी-शर्टवर नसतं. एवढे गेली अनेक वर्ष आपण हे करतोय. ती स्पॉन्सरशिप नसते म्हणून काही लोकांना ते आवडतं, की बाबा नाही इथे कुठे पॉलिटिशियनचं हे नाहीये. आणि हे म्हणून काही लोकं आमच्याकडे पाठवतात, की आपण जबाबदारीने सगळ्या मुलांना सेफ कसं आणता येईल हे आपण बघतो. त्याच्यामुळे जर आपण कॉम्पिटिशनमध्ये गेलो आणि कदाचित दुखापत झाली, तर ते एक बरं. वेगळं हे होऊ शकतं. परफेक्शनच्या दृष्टिकोनातून तो प्रयत्न करतो आपण, की कमीत कमी वेळ कसा लागला पाहिजे. त्याच्यामुळे काय फायदा होतो, की आपले जे थर असतात त्याला रिलॅक्स होतो. की त्यांना खालच्या थराला जो वजन येतं ते थोडं कमी वेळात लावल्यामुळे ते लवकर क्लिअर हे होऊ शकतं. मग तेवढा वजन, तेवढा दाब जर खाली आला, कमी आला, हां, तर हां. पटकन थर लागून हं, पटकन उतरला जातो. हं. सर तुम्ही बोललातच आहे जसं की म्हणजे समाजाच्या दृष्टीने की समाजसेवा. हं.
तर विजय क्रीडा मंडळ हे फक्त दहीहंडी पुरतंच मर्यादित असतं, की त्याचप्रमाणे कारण विजय क्रीडा मंडळ, क्रीडा म्हटलं की कुठले ना कुठले गेम्स आले. तर अशा प्रकारे विजय क्रीडा मंडळ हे अजून बाहेर कुठे अजून समाजसेवेची कामं वगैरे करतात का? कारण की मी खूप ऐकून आहे, की अशा प्रकल्प हा विजय क्रीडा मंडळाचा भांडूपमध्ये आहे आणि याच्याबद्दल मला ऐकून म्हणजे जाणून घ्यायचं आहे, की काय आहे हा प्रकल्प? काही लोकांना मर्यादित स्वरूपात हे माहिती आहे. कारण आपण काय करतोय, की आपण बॅनरबाजी अव्हॉइड करतो सहसा. म्हणजे उगाचच कारण तिथे काय होतं, की बऱ्याच वेळेला ती इंडिव्हिज्युअलची फोकस केलं जातं. त्याच्यामुळे आपण ते अव्हॉइड करतो. आपल्याकडे विजय क्रीडा मंडळाच्या माध्यमातून सद्यस्थितीत कथापाथकमरी वाचनालय, मोफत वर्तमानपत्र वाचनालय, व्यायामशाळा, संगणक प्रशिक्षण केंद्र म्हणजे कॉम्प्युटर ट्रेनिंग सेंटर, हं. ॲम्ब्युलन्स सर्व्हिस, अच्छा. परत व्यायामशाळा हे सगळे उपक्रम भांडूपमध्ये चालतात. त्याच्या व्यतिरिक्त घाटकोपरमध्ये आपण HIV एड्स प्रतिबंधाकरिता जे देहविक्रय करणाऱ्या महिला आहेत, बरं. त्यांच्यासाठी आपण काम करतो. त्यांना आपण मोफत सुविधा उपलब्ध करून देतो. त्यांच्या अ, आरोग्य तपासणीच्या सुविधा, परत HIV बाधित एखादी व्यक्ती असेल तर त्याला मोफत औषधं मिळवून देणं, त्यांना मानसिक आधार देणं, अच्छा. त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी त्याला मार्गदर्शन करणं, अशा प्रकारचं प्लस त्यांचं रेग्युलर मेडिकल चेकअप, त्यांचे HIV टेस्टिंग ह्या सगळ्या त्या माध्यमातून दिलं. त्या व्यतिरिक्त तिथे आपण काय करतो, की ज्या महिलांना आपण सेवा देतोय, मग त्यांच्यातल्याच काही लोकांना निवडून त्याला रोजगार दिला जातो. मग त्यांना त्या रोजगार पण त्याचे देतात. आपण आपल्याकडे कारण आपल्याला ह्या प्रोजेक्टसाठी मुंबई जिल्हे एड्स सेंटर संस्था यांच्याकडून ग्रँट मिळते आणि त्याच्या अंतर्गत साधारण 16 जण आपले एम्प्लॉयी म्हणून काम करतात तिथे. आणि त्याचबरोबर ते काम करत असताना निव्वळ फक्त ही HIV एड्स प्रतिबंध नाही, तर त्यांना सक्षमीकरण कसं करता येईल या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न केला आणि त्या महिलांचं, ज्या देहविक्रय करणाऱ्या महिलांचा आपण बचत गट स्थापन केला. अच्छा. बचत गट स्थापन करून त्यांना वेगवेगळ्या व्यवसायाच्या संधी दिल्या. त्याच्यामध्ये आता आपण तुम्ही पाहता एक क्लीन मुंबई जे हं. जे कचरा गोळा करतात, त्या असाही प्रोजेक्ट त्यांच्याकडे होता. ते 16 लोकांना त्या बचत गटाने रोजगार दिला होता आणि तो रोजगार दिल्यानंतर त्यांच्याकडे जवळ-जवळ 18 लाख रुपये बॅलन्स होते आणि आजच्या घडीला आपण जो आपला उपक्रम आहे, त्याला मी सांगतो त्याच्याबद्दल नंतर. तर त्यांना तो रोजगार दिला. त्याच्या व्यतिरिक्त त्यांच्यातली एक महिला, ती तिच्याकडे एवढं गट्स आहेत, ती उभं राहून सांगते, "माझ्या नवऱ्याने मला 40,000 ला विकलं होतं, पण विजय क्रीडा मंडळामुळे मी आज या ठिकाणी आहे." तर तिचं ते आपण रेकॉर्डिंग केलं होतं आणि कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीला पाठवलं, जे दिल्लीला हे आहे. हं. म्हणजे इंडस्ट्रीची जे संघटना आहे त्यांना आपण पाठवलं होतं. त्यांनी 2014 साली आदर्श स्त्री पुरस्कार दिला. त्याच्यामुळे ₹1.5 लाख आणि मंत्र्यांच्या हस्ते तिला सत्कार केला. त्या व्यतिरिक्त आम्हाला आमचे तिघं जण आम्ही गेलो होतो. तिघांना एरोप्लेनने जायचं तिकीट, तिथे राहायची व्यवस्था, दिल्ली फिरायची व्यवस्था, एवढा मोठा रिस्पेक्ट दिला. त्याच्या व्यतिरिक्त त्याच व्यक्ती आता सगळं आपण डॉक्युमेंट केलं होतं. म्हणजे तिने एका ह्याच्यामध्ये भाषण केलं होतं, आपण सगळं रेकॉर्ड केलं होतं आणि ते सगळं विजय क्रीडा मंडळाच्या माध्यमातून चाललेल्या उपक्रमांबद्दल ते सांगतात. त्याच्याबरोबर मग तो उपक्रम हल्लीच ते लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या माध्यमातून पहिल्यांदाच त्यांना रिजनल स्तरावर त्यांना पुरस्कार मिळाला आणि नंतर पूर्ण देशस्तरावर अच्छा. त्याला हे झालं. पहिलं त्याला सुरतमध्ये त्यांचा पुरस्कार दिला आणि आता देशस्तरावर सुद्धा आता परत त्या ह्याच्यात मुंबईत त्यांचा सत्कार झाला. कारण ती महिला जी आहे ती उभं राहून सांगते लोकांना, की माझी अशी परिस्थिती होती, आज मी याप्रमाणे आहे. आज ती आपल्याकडे काउन्सिलर पदावर काम करते. काउन्सिलरला महिना 16,000 पगार आहे. अच्छा. म्हणजे त्यावेळेला तिने ती सर्व लोकांना सांगते, की मी शिकलेली नसताना मला संधी दिली. मला विजय क्रीडा मंडळाने शिकवलं. विजय क्रीडा मंडळ स्टाफने शिकवलं आणि आज मी या स्तरावर आहे. खरोखर आहे. ही एक म्हणजे वेगळी अचीव्हमेंट आहे. कौतुकास्पद ही गोष्ट आहे हां. म्हणजे आणि भांडूपमधलं असलं कुठलंही एक मंडळ आहे, की जे हे या स्तरापर्यंत जाऊन ते काम करतंय. खरं खूप कौतुक आहे या गोष्टीचं. आणि आता मला वळायचं ते अशा प्रकल्पाकडे म्हणजे हं. काय आहे तो प्रकल्प? कारण की सरांच्या जे टी-शर्ट आहे, आपण जी गोविंदाची टी-शर्ट बोलतो, त्याच्यावरती सुद्धा सर बोलले, की कुठल्याही पॉलिटिक्सचा आत्तापर्यंत फोटो नाही किंवा काही नाहीये. कारण की जेव्हा एखादा पॉलिटिक्स जेव्हा या गोष्टीला सपोर्ट करत असतो, फंडिंग देतो, फायनान्स देतो, तेव्हा त्यांचे फोटो, त्यांची नावं या गोष्टीवरती असतात. तर त्याच्या व्यतिरिक्त यांच्या टी-शर्टवरती आहे ना, अशा प्रकल्पाचा जो फोटो आहे. कारण की त्यांना त्या टी-शर्ट आणि त्या दहीहंडीमार्फत लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे तो प्रकल्प. तर काय आहे तो प्रकल्प म्हणजे सर? अशा प्रकल्प म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला होप प्रोजेक्ट असं आपण नाव दिलंय. ओके. हेल्प ओल्ड पीपल इमोशनली हं. असं त्याचं टायटल आहे.
त्याच्यामध्ये आपण काय विचार करतोय, ज्यांची निराधार वयोवृद्ध आहेत, म्हणजे काही लोकांना मुलं नसतात, तर काही लोकांना बघत नाहीत कोणतरी. अशा जे वयोवृद्ध लोकांना आपण फ्रीमध्ये द्यायचा आपला मानस आहे. अच्छा. त्यासाठी आपण त्या बेळणे आपण ह्याच्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात नांदगावपासून 3 किलोमीटर मुंबई गोवा हायवेला लागून बेळणे म्हणून एक गाव आहे. ओके. तिथे आपली 67 गुंठे जागा आहे. त्यात 27 गुंठेमध्ये अशा प्रकारची आपण इमारत उभी करतोय. ग्राउंड +2. आणि आपण 100 निराधार लोकांना हे द्यायचा प्रयत्न करतोय. आज तगायत त्याचं 50% काम वरपर्यंत आलंय आणि स्लॅब पडलाय तिथे. अच्छा. आतापर्यंत 55 लाख रुपये आपण कर्ज घेतलंय. आणि मी अभिमानाने सांगतो, आता मगाशी जो उल्लेख केला, त्या देहविक्रय करणाऱ्या महिलांच्या बचत गटाकडून त्यांनी आपल्याला 18 लाख रुपये लोन दिलेलं आहे. आणि हे लोकांना अभिमानाने का सांगतो, की विजय क्रीडा मंडळाचं अपत्य दिशा महिला बचत गट आहे. म्हणजे आपण सुरू केलेलं, म्हणजे संस्थेने सुरू केलेलं आणि त्यांनी आपल्याला समोरून दिलं. कारण आपलं टार्गेट काय आहे, तर समजा आता त्या ठिकाणी काम करत असताना काय आपण ऑब्झर्व केलं, की त्या ज्या महिला असतात ते काही कालावधीनंतर व्यवसाय करू शकत नाही. त्याच्यामुळे त्या रस्त्यावर पडून मरतात. मग त्या अशा जे वय झाल्यानंतर त्या सुद्धा महिलांना आपण तिथे आसरा देऊ शकतो, असं त्यांचं संकल्पना आहे. त्याच्यामुळे त्या बचत गटाच्या सदस्यांनी सांगितलं, सर तुम्ही वापरा पैसे. मग आपण ते कर्जरूपी त्यांच्याकडून 18 लाख रुपये घेतले आणि तिथे वापरले. कालांतराने जेव्हा पब्लिसिटी होईल तेव्हा अशा अनेक जे उपक्रमांना मदत करणाऱ्या कंपन्या आहेत किंवा जे दानशूर व्यक्तिमत्व पुढे येतील आणि ते आपल्याकडे अशा प्रकारचं केलं तर आपण ते रिपे करणार आहोत आणि तो प्रोजेक्ट पण पूर्ण करणार आहोत. काय होतं, बऱ्याच वेळा लोक आपल्याला गाईड केलं जातं, की तुम्ही राजकीय पक्षांकडे गेलात तर तुम्हाला लगेच मिळू शकेल. तर प्रिन्सिपली ते पटत नाही आपल्याला. म्हणजे कसं असते, की आपण एखाद्या पॉलिटिशियन कुठलाही आपल्याला जर मदत केली, तर कदाचित त्याचं काहीतरी इंटेन्शन असू शकेल आणि तेवढा आपण त्यांना वेळ देऊ शकत नाही. म्हणजे त्यांना आपण ती पॉलिटिकली मदत करू शकत नाही. मग परत ती प्रिन्सिपली म्हणजे आपण तत्व बसत नाही आपलं. त्याच्यामुळे आपण ते टाळतोय. साहजिकच आहे, ते आपण जर मदत करतील तर ते काहीतरी अपेक्षा त्यांचा काहीतरी स्वार्थ असतो त्या गोष्टीमध्ये, म्हणून ते आपल्याला मदत करतात. म्हणून आपण ते साधारण टाळतो आणि म्हणून तो उपक्रम अशा प्रकारे संकल्प केलाय. लोक असं म्हणतात, की कसं काहीतरी फ्री देऊ शकणार. पण एक ध्येय आहे, बाकी सगळं परमेश्वराकडे आपण सोडतोय आज. नक्कीच. म्हणजे तुमचा हा जो प्रकल्प आहे ना, त्याच्यासाठी आमच्याकडून तुम्हाला खूप शुभेच्छा. आणि अजून एक प्रश्न विचारायचा असं वाटतं, की दहीहंडी जेव्हा सणाच्या दिवशी, दहीहंडीच्या सणाच्या दिवशी तुम्ही जेव्हा बाहेर जाता, आपला गोविंदा बाहेर जातो वीकेंडचा, तेव्हा त्या दिवशी काय असतं, म्हणजे कसं वाटतं गोविंदाला? कारण 75 दिवसाची 70 एक महिना 2-2 महिन्याची प्रॅक्टिस चालते. त्याचा कुठेतरी प्रॅक्टिकल दाखवण्याचा दिवस आलेला असतो. तर त्या दिवशी काय असतं, म्हणजे मुलांचा जल्लोष काय असतो किंवा काय जोश असतो त्या दिवशी नेमका? आता मी सगळ्यांना काय सांगतो माहिती आहे, आमचे सगळे एवढे उपक्रम आहेत. या सगळ्या उपक्रमांमध्ये माझा आवडता उपक्रम हा आहे. याचं कारण इथे चिटिंग काही नाही, लाईव्ह आहे. आपण जे लोक लाईव्ह बघतात आपल्याला, जे काय आहे आपण समोर दाखवतो तेच दिसणार. काय लपवाछपवी काय नसते. हा एक. दुसरी गोष्ट, इथे आबालवृद्ध एकत्र येतात आणि तो एक वेगळी एन्जॉयमेंट असते. मग आता आपल्या गोविंदा पथकामध्ये काही लोक चांगले शिकलेले सुद्धा असतात, काही लोक MBA झालेले सुद्धा असतात, पण एकमेकाबरोबर अशी त्यांची सांगड घातलेली असते. ते एक वेगळं एन्जॉयमेंट असते. एका दिवसाचं हे, पण आपण हे सगळं करत असताना जो आनंद मिळतो तो इतर कुठल्या याच्यामध्ये मिळत नाही. आणि त्याचबरोबर मग हा जो प्रवास करत असतो त्यावेळेस सुद्धा ते नियोजन असतं. बाकी समजा बरेचसे लोक 2 व्हीलर घेऊन कोण फिरतं, बाकीचं हे असतं. तर ट्रकमधून फिरण्याची मजा वेगळी असते. त्याप्रमाणे एक वेगळा आनंद असतो. आणि त्याच्याबरोबर एक साधारण त्या प्रॅक्टिसला जरी 100-150 लोक असतील, तर त्या दिवशी 700-800 लोक असतात. कारण याच्या अगोदर जे सरावाला येऊन गेलेले लोक आहेत ते सुद्धा त्या दिवशी येतात एन्जॉयमेंट करायला, की बाबा आपल्याला हे करायला पाहिजे. त्यामुळे तो वेगळा एक सण असतो. सण आपण चांगल्या प्रकारे असं एन्जॉय करतो. आणि त्या दिवशी काही टार्गेट असतात का, म्हणजे की आज इतक्या वेळा आपल्याला 8 थर लावायचे, इतक्या वेळा 7 थर लावायचे, किंवा आज आपल्याला इतक्या हंड्या आपल्याकडून फुटल्या तरी गेल्या पाहिजेत, असं काय टार्गेट असतं त्या दिवशी? टार्गेट नाही. की तुम्ही मगाशी बोला की आम्ही छंद म्हणून बघतो त्या गोष्टीकडे, टार्गेट नसतो, कॉम्पिटिशन नाही. कारण त्याच्यामध्ये नियोजनच होऊ शकत नाही. आणि अगोदर सुरुवातीला मीच नियोजन करायचो, पण नंतर मी त्यांना बोललो, माफ करा, मला तिथून बाहेर ठेवा, मला फक्त थर लावणार. कारण काय होतं, की अनेक लोक असतात, मग तुम्ही म्हणतो आपण इकडे जाऊया, मग चल तिकडे जाऊया, कोण म्हणतो इकडे जाऊया, चल तिकडे जाऊया. मग त्यात वेळेचं नियोजन होत नाही. बरोबर. आणि काय होतं, काही लोकांना असं वाटतं की तिकडे गेलं तर लवकर होईल, पण सध्याची जेवढे गोविंदा पथक रस्त्यावर असतात
त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी गेलं की लाईन असते. मग त्या लाईनमध्ये उभं राहा की तेवढा वेळ जातो. तर बरोबर. नामांकित गोविंदाच्या इथे गेलो तर जास्त लाईन असते. परत काही ठिकाणी काही लोकांचं असं असतं की सकाळची हंडी फोडायला येणार नाही, संध्याकाळची फोडायला येणार. संध्याकाळी मग बरोबर. परत संध्याकाळी सगळ्या ठिकाणी गर्दी होते. म्हणजे ते नियोजनच होऊ शकत नाही. त्याच्यामुळे मी त्या नियोजनामधून बाहेर राहतो आणि सांगतो अच्छा. तुम्ही हे नियोजन करा, मी फक्त थर लावणार. तर ते एक वेगळं असतं कारण सगळेच जण उत्साहात असतात. मग ते काही वेळ आणि काय होतं जसं एवढ्या मोठ्या मॉबला नेणं ते जरा चॅलेंजेस असतं. बरोबर. कारण त्या दिवशी ट्रॅफिक असतं, बाकी सगळ्या गोष्टी असतात. स्पेसिफिकली जर भांडुपला आलो, तर बऱ्याच लोकांची चुकामुक होते. कारण आपल्याला गाडी आतमध्ये आणू शकत नाही. बरोबर. चालत, चालत फिरून दमछाक होते. मग सगळ्या ठिकाणी पोहोचू शकत नाही. ओके. तरी पण त्या दिवशी किती म्हणजे किती हां, वेळा थर लागला जातो आपल्याकडून? डिपेंड आहे. काही वेळेला म्हणूनच सांगतो, की अंदाजेमध्ये एक आकडा काहीतरी त्यांना असेल. एक 20-25 ठिकाणी आपण थर लावतो आणि म्हणूनच जेव्हापासून आपण सांगतो, तेव्हा त्यांना काय सांगतो, की तुम्ही अगोदरच नियोजन करा. हं. कुठे गर्दी नसेल त्याची. बरोबर. मग त्या ठिकाणी आपल्याला जास्त ठिकाणी थर लावता येतील आणि आपलं कौशल्य दाखवता येईल, की काय हे करतं आणि ते आपण अव्हॉइड करतो. जे फेमस ठिकाणी आहेत, त्या ठिकाणी अव्हॉइड करतो. तर अच्छा, तिथे म्हणजे ज्या हां, मोठ्या-मोठ्या हंड्या असतात, हां, ज्या पॉलिटिकल्स आहेत तिथे. तिथे सगळ्यांना अव्हॉइड करतो कारण तिथे मग किंवा मग कोणतरी तिथे जाऊन लाईन लावायला असेल का पहिल्यापासून तर ठीक आहे. तरी एक माणूस जरी तिथे गेला ना सर लाईन लावायला, तरी तो एक माणूस सुद्धा तिथे बिझी राहतो. हो, हो, हो. तो माणूस इथे कुठे कामात असेल, त्याचे हं, 2 हात सुद्धा त्या गोविंदाला लागत असतात हं, वरती पकडण्यासाठी. हं, ते कुठेतरी कमी होतात. हं, आणि सर याच मुद्द्याला धरून मला एक विचारायचं तुम्हाला, की आता तुम्ही इतक्या वर्ष झाले गोविंदा चालू आहे आपला. हं. तर तुम्हाला वाटतं का कुठे असं बाहेर गेल्यावरती पार्शियलिटी होते दहीहंडीच्या दिवशी? ते म्हणजे कसं की अ, 7 थर लावणारे, 6 थर लावणारे यांना कुठेतरी वेटिंगवरती त्यांना थांबवलं जातं. थांबा बाबा, तुम्हाला भेटेल, तुम्ही लावा. जे 8-9 थर लावणारे असतात त्यांना पहिलं प्राधान्य. असं कुठे तुम्हाला वाटतं असं कुठे पार्शियलिटी होते या गोष्टींमध्ये? हे तर सर्रास चालतं. सर्रास. सर्रास. कारण काय होतं, की त्याला थरांची किंमतच कळत नाही. आता पण जसजसे थर वाढत चालले, हां. तसतसे यांच्या बक्षिसाची किंमत कमी-कमी होत बरोबर चालली आहे, आहे. बरोबर आहे. 7 थराला ₹1000, ₹500, ₹1500 देतात. मी एका कार्यक्रमात ते पॉलिटिशियन समोरच सगळ्यांसमोर बोललो मी. म्हटलं, "तुम्हाला किंमत कळते का? तुमचे ₹500 आहे ना, आमचा हं. जो गोविंदा बाईकने येतो ना सरावाला, त्याचे त्याचा ₹500 पेक्षा जास्त त्याचे जातात." बरोबर. त्याच्यामुळे ती किंमत करू नये किंवा तुम्ही बाकी सगळं ठीक आहे, तुम्ही फक्त बक्षीस दिलं ते पण तुम्ही जी किंमत करता ते त्याला बेस नाही काय, मग त्याच्यावरून तुमची लायकी कळते. की बरोबर. काय तुम्ही त्याला कुठल्या पद्धतीने घेताय. कारण त्यांना मॉब जमा करायचा असतो. काही वेळेला मुद्दाम थांबवून ठेवतात, ते ऑर्केस्ट्रा चालू करतात, हे चालू बरोबर. करतात, ते चालू करतात. कारण ते त्याला तर आपल्या मौज-मजेसाठी गर्दी ऑर्केस्ट्रा हां, वगैरे गर्दी असतो. दिसावी पाहिजे म्हणून असतं. त्याच्यामुळे त्याच्यात काय ते मजा घेतात आपल्या गोविंदा बरोबर. पंधरवड्याची. पण त्याच्यामध्ये कुठेतरी त्या दिवसाचा टाईम कुठे फुकट म्हणजे असं वाया गेल्यासारखं वाटतं. बऱ्याच ठिकाणी जातो असा. त्याच्यामुळे बऱ्याच म्हणजे ठिकाणी बाकीचे जातो टार्गेट्स जे असतात हां. आज मग ते राहून जातात म्हणजे हां. पेंडिंग राहतात नाही शेवटी पुढे. म्हणूनच काय सांगितलं जातं सगळ्यांना, की आपण कुठला आनंद घ्यायचा आहे, थर लावायचा. बरोबर. त्याच्यामुळे पर्टिक्युलरली एका ठिकाणी जिथे गर्दी आहे तिथे जाण्यापेक्षा, हं. ती गर्दी नाही अशा ठिकाणी निवडा, ओके. की जेणेकरून आपण तिथून लवकर बाहेर पडू शकतो. अच्छा. ट्रॅफिकमध्ये सुद्धा किंवा आणखीन सुद्धा. कारण आपल्याला बऱ्याच ठिकाणी बोलावलं येतं. एकदा आता इथे भिवंडीला पण काही लोक बोलवतायत, तिकडे माझे मित्र आहेत वाशिंदला पण बोलवतात. हं. पण मग ते जाण्या-येण्यात तेवढा वेळ जाणार, बाकी सगळ्या गोष्टी असतात. त्याच्यामुळे ते नियोजन करताना तसं पद्धतीने करतो. तर सर मला सांगा आता हा जो गोविंदा आहे आपला जो चालतो, 1-2 महिने प्रॅक्टिस आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा गोविंदा जो सण असतो आपला. या सर्व गोष्टींमध्ये सेफ्टी कशी बाळगली जाते तुमच्याकडून? दहीहंडीच्या दिवशी आणि इतर प्रॅक्टिसला सुद्धा काय सेफ्टी असते? एकतर प्रॅक्टिस करताना सगळ्यांना बिंबवलं जातं, की नको ते साहस करू नका. अच्छा. आणि आपल्याकडे एक पद्धत आहे, की जर तुम्हाला सेफ वाटत असेल, तर तुम्ही सांगा, की सेफ नाही. मग आपण थर उतरवायचे. टार्गेट थर उतरवणं, नुसतं थर अच्छा. लावणं नाही. म्हणजे कॉलिंग दिला जातो. हां, की बाबा एक कोणीतरी आवाज दिला, की उतरा. ते त्याप्रमाणे सगळ्यांना उतरवतो आपण. हं, तर हे बिंबवलं जातं त्यांना, की हं. आपण पर्टिक्युलरली सराव याच्यासाठी करतो. निव्वळ थर लागून पडणं असं नाही. तर ते थर कसे आपल्याला व्यवस्थित उतरवता येतील, हं. हा आपला टार्गेट असला मोठा पाहिजे. टार्गेट असतो हां. आपला. कारण सुरुवातीला आम्ही जेव्हा प्रॅक्टिस करायचो तेव्हा कधीच असे थर उतरवत नव्हतो. पण आता व्यवस्थित सराव करायला लागल्यानंतर आमचा टार्गेटच तो असतो. हं. कारण हे एक दिवस आपल्याला सगळ्यांकडे दाखवायचा असतो. एक दिवस किंवा आता सराव गोविंदा पण सुरू झाला. पण
जर कोणाचा अपघात झाला तर तो फार डेंजरस होतो. त्याच्यामुळे तो बरोबर. टाळण्यासाठी आपण तो प्रयत्न केला पाहिजे, की सेफ असलं पाहिजे. ह्या वर्षी सुद्धा आता आम्ही एक वेगळा प्रयत्न केलाय, की आपण खाली मॅट साठी हे बरोबर. करून थोडंसं हे केलेलं आहे. पण पडलंच नाही तर ते मॅटचं काय हेच नाही. बरोबर. कारण मॅट सगळीकडे असणार नाही. आणि तेवढी कॉस्टिंग सुद्धा प्रत्येक गोविंदा पथकाला तेवढी परवडली पाहिजे. आणि हे आता आपण कोणाकडून असंच आणलेत शाळेतून एका हं. आपण आणलेत त्यांच्याकडून. पण हे म्हणजे आणि ती सवयच आपण एरवी सुद्धा सगळ्या ठिकाणी झाली, ती रस्त्यावरच आपण तर लावणार. बरोबर. पण ती सवय आपल्याला असली पाहिजे. आणि मेन टार्गेट तोच असला पाहिजे, की जिथे सराव करताना कधीही सेफ उतरणं हा टार्गेट असला पाहिजे. बरोबर. की कसे तरी लावायचे आणि थर लावायचे, फक्त तो उपयोग नाही. ती रिस्क घ्यायचीच नाही. बरोबर. असं आपलं ध्येय असतं. आता हा सेफ्टीचा विषय झाला. पण सेफ्टी नंतर येतो इन्शुरन्स. कारण की आता तुम्हाला काय वाटतं इन्शुरन्स दहीहंडीच्या दिवसापुरताच आहे मर्यादित, की त्याच्या व्यतिरिक्त आता जसं गव्हर्नमेंटने सांगितलंय, की जेव्हापासून प्रॅक्टिस चालू होते, तेव्हापासून इन्शुरन्स लागू होणार. त्या गोष्टीवरती तुमचं काय मत आहे म्हणजे? नाही, इन्शुरन्स हे आत्ताच नाही, गेली अनेक वर्ष आपण इन्शुरन्स काढतो. बरोबर. तो 1 महिन्याच्या कालावधीसाठी इन्शुरन्स असतोच. असतोच. ह्या वर्षी त्यांनी 2 महिन्याचं लग ठेवलेलं आहे. हं. दरवर्षी 1 महिन्याचं असतो, तर ह्या वर्षी 2 महिन्याचं पडलेलं. पण त्याच्यामध्ये एक ड्रॉबॅक काय आहे, की अगोदर 2 महिन्यासाठी काढला ना, हं. तर ₹100 आहे. पण त्याच्यामध्ये ते व्हेइकलचं कव्हरेज नाही आहे. अच्छा. पहिल्या ह्याच्यामध्ये म्हणजे अपघात झाला तुमचा गाडीचा वगैरे हं. तर तो त्याच्यात कव्हर नाही आहे ओके. त्या कालावधीत. दुसरा जो 1 महिन्याचा कालावधी त्याच्यामध्ये आहे. म्हणजे आपण त्या म्हणजे कालावधीला आपण दहीहंडीच्या वेळेला जो इन्शुरन्स काढतो हां. त्याच्यामध्ये बोलतोय. तर दहीहंडी म्हणजे तो पूर्णच असतो. हां, पूर्ण. म्हणजे ते पॅकेजच असतं. ह्या समजा आता 10 तारखेला दहीहंडी आहे. तर 10 जुलैपासून तो पूर्ण हे असतो. अच्छा. 1 दिवस नंतर सुद्धा. असं ते पूर्ण पॅकेज असतं. आम्ही गेली अनेक वर्षे आपण इन्शुरन्स काढतो. इन्शुरन्स काढतोय. म्हणजे तुम्हाला अजून काय वाटतं गव्हर्नमेंटकडून कुठल्या फॅसिलिटीज या दहीहंडीसाठी किंवा गोविंद्यासाठी प्रोव्हाईड झाल्या पाहिजेत? तसं बघितलं तर खेळ म्हणून जर पाहिलं तर एवढ्या सगळ्या लोकांना जर ते मेंटेन करायचं तर त्याला शिस्तबद्धता आणण्याच्या दृष्टिकोनातून जर त्याच्यात काही क्रायटेरिया ठेवला आणि त्यांना अनुदान दिलं, हं. तर त्यात प्रोत्साहन त्याला मिळू शकेल. अच्छा. म्हणजे निव्वळ हे नाही, पण आणि त्याच्यात थोडंसं सुसंस्कृतपणा सुद्धा येईल, सुसूत्रता सुद्धा येईल. म्हणजे आज काय होतं बऱ्याच वेळेला, की गल्लीबोळात सुद्धा कोणतरी उभा करतो, कोणतरी पॉलिटिशियन त्यांना उभं बरोबर. करतो आणि ते पुस्तकाने सुटतात. ते त्यांच्यात काय प्रॅक्टिस करत नाहीत, काय नाही. मग त्याच्यात सुद्धा काही लोकं प्रॉपर हे करत नाहीत. मग ते बरोबर. टाळता येईल. जेणेकरून आता ते म्हणजे आजकाल उठसूट कोणी गोविंद्याचा म्हणजे गोविंदा पथक काढतंय. हं, 4 थर, 5 थर काढताय. हं, त्या दिवसापुरतं फक्त ते फिरतंय बाहेर. हं, ते काही कलेक्शन करतंय फंडिंगचं. बस ते एन्जॉयमेंट. हं, पॉलिटिक्सकडून टी-शर्ट घेणं हं. आणि फंडिंग घेणं हो, बस. हो. म्हणजे त्या हं. गोष्टी कुठेतरी तुम्हाला हे वाटतं. हां. ओके. आणि जसं की अजून फॅसिलिटीज आपल्याला तुम्ही हां, बोलताय. जसं त्यांना अनुदान बाकीचे काय सायना अनुदान दिलं, तसं अनुदान दिलं तर त्याला आणखीन प्रोत्साहन मिळू शकेल. अच्छा. ती सांघिक खेळांना काही ठिकाणी अनुदान दिलं जातं. त्याप्रमाणे वास्तविक पाहता खेळांना बहुतेक आता कबड्डी किंवा ह्याला त्याला सुद्धा तसं गव्हर्नमेंटकडून अनुदान मिळत नाही. तर पहिलं आहे त्याचं ते अनुदान जर सुरू केलं, तर त्याला वेगळं स्वरूप येऊ शकतं. अच्छा. आणि ज्या दिवशी गोविंदा आपला बाहेर पडतो दहीहंडीच्या दिवशी, त्या दिवशी तुम्हाला काय वाटतं, की सेफ्टी असते? कारण प्रत्येक ठिकाणी सेफ्टी नसते. मी तरी बघितलं. तुम्हाला काय वाटतं प्रत्येक ठिकाणी नाही, ते सेफ्टीचा कोण तेवढं पॉइंट महत्त्व दिलं जात नाही कोण. महत्त्व नाही दिलं जात. मग म्हणूनच तुम्हाला काय वाटतं, की म्हणजे तो महत्त्व दिलं पाहिजे का त्या गोष्टीला? नाही ते आता त्यांनी काही ठिकाणी त्या आयोजकांना कंपल्शन केलं, की टॉपरसाठी ते हे वगैरे लावा. हं, पण ते काही ठिकाणी लावलेलं असतं, काही ठिकाणी नाही लावलेलं असतं. हं. ते काय त्याच्या ह्याच्यावर त्यात सुद्धा ते ऑपरेशनचा त्यांचा प्रॉब्लेम असतो. म्हणजे कसं एक ऑब्झर्व्ह केलं, की त्याला हे लावलंय तुम्ही सेफ्टी जॅकेट, हं. पण त्याला अशा पद्धतीने खेचलं जातं, त्यामुळे तो त्याच्या खालचा तर असा हलतो बरोबर. आणि त्याच्यामुळे काय पडतात. अच्छा. मग तेही ऑब्झर्वेशन केलं, की त्याला त्याला टेक्निक पाहिजे त्या ह्याच्याला. कधी तो त्याला वरतून एक झटका उचलायचा. बसला जातो त्याला हां, आणि तो खालचे एक्के झटका हलल्यामुळे बसणार नाही थर यात पडतो. असं केलं पाहिजे. म्हणून तो ऑपरेट करणारा माणूस तो चांगला पाहिजे. बरोबर. कारण ते काय होतं पटकन त्याला खेचलं जातं. त्यामुळे त्याच्या खालच्या जो पण त्याला हे कल्पना सगळ्याच असते. ठिकाणी नसतात ना. हां. क्रेन ही सगळ्या ठिकाणी अवेलेबल नाही, नसते. नसते. मग नाही, तुमचं म्हणणं काय आहे याच्यावरती, की म्हणजे क्रेन किंवा अशा सेफ्टी प्रोव्हाईड झाल्या पाहिजेत का? नाही ते कारण जो काही दहीहंडी आयोजन करतोय तिथे, त्याने ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे म्हणजे.
आयोजन करताना सुद्धा तेच परिस्थिती आहे, की काही लोकांची परिस्थिती कशी असते, उंच अंडी लावून ठेवायची हा. आणि येतात मजा बघायची. लोक येतात किंवा मग त्याला डिक्लेअर करायचं, 5 ताराला ₹100, ₹500 असं डिक्लेअर करायचं आणि त्याला मजा घ्यायची. अच्छा. असं काही लोकांचं असतं, त्यामुळे त्याच्या सेफ्टीकडे काही लोक बघत नाही. दुसरी गोष्ट, सगळेच लोक परमिशन घेत असतील की नाही माहीत नाही. हा तर मोठा मुद्दा आहे हां, यावर. त्याच्यामुळे ते तेवढंच माहीत नाही करू शकतील की नाही. एकंदरीत सर बघायला गेलं की आता दहीहंडी जी आहे, या सर्व गोष्टींना आपले सण जे उत्सव आहेत त्यांना कुठेतरी प्रेझेंट करण्यासाठी मीडिया असतो. जसं की आता सुद्धा आपण पॉडकास्ट करतोय. तर या पॉडकास्टमध्ये तुम्हाला काय वाटतं, म्हणजे पॉडकास्ट किंवा सोशल मीडिया हा जो आहे, हा कुठेतरी सणांमध्ये आपले जे उत्सव आहेत यांना कुठेतरी कुठे प्रेझेंट करत असतो का? सोशल मीडिया म्हणजे हा सोशल मीडिया काय आणि हे संपूर्ण याचा वापर हं. आपण कशा प्रकारे करतो ना, त्याच्यावर फार महत्त्व आहे. बरोबर. आता AI पण आलाय, आर्टिफिशियल हां. इंटेलिजन्स. याचा वापर आपण कशा प्रकारे करतो, रील्स बनवताना कुठल्या प्रकारचे रील्स बनवतो, ह्याला फार महत्त्व आहे. कारण हे स्काय इज द लिमिट आहे. त्याच्यामुळे तुम्ही कसा वापर करू शकाल याच्यावर अवलंबून. पण काय निव्वळ काही लोकं आपले व्ह्यूअर्स वाढवण्याच्या दृष्टिकोनातून हे करतात. बरोबर. त्याच्यामध्ये सुद्धा कॉम्पिटिशन आहे. कॉम्पिटिशन आहे आणि काय त्याला अर्थच नसतो काही रील्सला. ते व्ह्यूअर्स त्याचे सुद्धा बघतात आणि काय त्याचे हे असतात. त्याच्यामुळे सबस्क्राईब करणं ह्या सगळ्या गोष्टी आहेत की नाही, अच्छा. त्याचा प्रॉपर वापर झाला पाहिजे. इव्हन आता हा गोविंदाच्या दृष्टिकोनातून सुद्धा, की निव्वळ आपले फॉलोअर्स वाढवण्याच्या दृष्टिकोनातून जर तसं हे केलं तर त्याचा उपयोग नाही. त्याचं महत्त्व लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि कशी सिस्टीम असते. नाहीतर काय बऱ्याच वेळा असं होतं, की जे उच्चभ्रू लोकं असतात त्या गोविंदाचा सण म्हणजे हा टपोरी लोकांचा सण असं त्यांना वाटतं. अच्छा. का ट्रॅफिक जाम करतात वगैरे त्यांचं काही लोकांचं मत असतं. मग ते काही लोक मागे कोर्टात गेले, कुठे आणखीन काय थराची संख्या आहे ते. कारण त्यांना त्या गोष्टीचं काय हेच नसतं ना. आता हे सगळं कोण करतो, की तळागाळातले हे समाजातील तळागाळातले युवक आहेत, ते का करतात? त्यांना ॲडव्हेंचर करायला बाकी कुठलं हे नसतं. बरोबर. मोठमोठे ज्या मोठ्या मुलांचे हे असतात, ते काय करतात, ते कुठेही जाऊन ॲडव्हेंचर करू शकतात. स्कुबा डायव्हिंग म्हणा, बाकी कुठे आणखीन असतं, हे सगळं त्या पद्धतीचे हायफाय ठिकाणी ते करू शकतात. बरोबर. परंतु आपल्यासारख्या सर्वसामान्य वस्तीत राहणाऱ्या लोकांना असं ॲडव्हेंचर, असं साहस करायला कुठे मिळत नाही आणि ते दाखवतं प्रदर्शन करायला कुठे मिळत नाही. ही एक संधी असते आणि त्या दृष्टिकोनातून दोन्हीही जोपासलं जातं. अच्छा. आपली संस्कृती पण जोपासली जाते आणि हेही जोपासलं जातं. जर तुम्ही मगाशी मी सांगितल्याप्रमाणे जर एखादा युवक सराव करण्यासाठी आपलं व्यसन बाजूला ठेवत असेल, तर ते एक प्लस पॉईंटच आहे ना. बरोबर आहे. पण त्या दृष्टिकोनातून त्या पॉझिटिव्ह दृष्टिकोन कधी बघत नाहीत लोकं. त्यांना ती गर्दी दिसते किंवा बाकीचे सगळे लोकं दिसतात. अच्छा. त्यांना बाकीच्या वेळची गर्दी दिसत नाही, मेळावे दिसत नाहीत. त्यावेळेस सुद्धा गर्दी होतेच. बरोबर आहे. पण त्याला ऑफिशियल परमिशन दिलं जातं. पण ह्या दृष्टिकोन हा आपला सण म्हणून त्या माध्यमातून जर तसं बघितलं, तर त्याचा उपयोग आता इव्हन या सोशल मीडियाचा वापर त्यासाठी जर केला, तर ते अवेअरनेस चांगल्या प्रकारे होऊ शकेल. अच्छा. चांगलाच मेसेज जाऊ शकेल. त्याच्यामुळे इतर लोक सुद्धा त्यात जॉईन होऊ शकतील, बरोबर. की बाबा ह्याच्यात नक्की काय चालते. अशी सुद्धा शिस्तबद्धता असते. असं जर लोकांना कळलं, तर ते सगळे लोक बरोबर. कारण सध्याच्या आत्ताच्या युगामध्ये आणि आता जनरेशनमध्ये सीन कसा होतो, की सर जसे बोलले, की एखाद्या मंडळाने एखादी रील बनवली. मी त्याच्यापेक्षा वरचढ रील बनवेल. ठीक आहे. दोघांचे व्ह्यूज किती गेले यांच्यामध्ये कॉम्पिटिशन चालणार. कोणी चांगली बनवली हेच या गोष्टीमध्ये कॉम्पिटिशन आणि सबस्क्रायबर आणि फॉलोअर या सर्वच्या म्हणजे ह्या सर्व म्हणजे बोलतात ना, ह्या सर्व गोष्टींमध्ये आहे ना, पहिली गोष्ट तर राहते म्हणजे दाखवायचं काय ते राहिलं बाजूला. लोकं त्या गोष्टीत होऊन त्याच्यामध्ये मोकळे होतात. तर सर पुन्हा एकदा आजचा जो आपला पॉडकास्ट होता, तर खरंच खूप काही नवीन गोष्टी मला सुद्धा शिकायला मिळाल्या. सरांकडून जाणून घ्यायला आवडलं या पॉडकास्टमध्ये आणि खरोखर भांडूपमधलं आणि आपला आजच्या पॉडकास्टचं टायटल तर असं होतं, की भांडूपचा गोविंदा आणि या भांडूपच्या गोविंदा या टायटलमधला पहिला आपला भाग आणि अर्थातच विजय क्रीडा मंडळ आपले संतोष दादा सर आपल्यासोबत आले होते या पॉडकास्टसाठी. सर तुमचं खूप मनापासून आभार आपल्या पॉडकास्टला आल्याबद्दल. नक्कीच या पॉडकास्ट नंतर सुद्धा सरांशी आपले काही नवीन माहिती जाणून घेण्यात आम्हाला खरंच खूप आवडेल आणि समाज कार्याबद्दल जे सरांनी सांगितलं VKMच्या, खरंच मला या पॉडकास्ट व्यतिरिक्त सुद्धा VKMच्या
जो प्रकल्प आहे किंवा काही जे सोशल वर्किंग आहे तुमची, हं. त्याच्यामध्ये सुद्धा नक्कीच आपली मीडियाची एक हेल्प करायला मला खरंच नक्की खूप आवडेल. तर पुन्हा एकदा तुमचे सततचे आभारी आहोत आम्ही. तुम्ही आम्हाला जो वेळ दिलात या पॉडकास्टसाठी धन्यवाद. आणि मीही तुमचे आभार व्यक्त करतो, की मला प्रथम मान दिला, माझ्या असं सगळं केलं. नक्कीच. आणि आयुष्यात मी सगळ्यांना सांगतो, की आयुष्यात मी हेच कमवलं. अशा प्रकारची आणि आमची मी सांगतानाच सगळ्यांना सांगतो, की माझी ही गोविंदा आहे ती माझी प्रॉपर्टी आहे. ही बरोबर. ही मी कमाई आहे माझी. त्यांना जपणं हे माझं कर्तव्य समजतो आणि त्या माध्यमातून आपण इथे आलो. अदरवाईज मी स्वतः कधीच स्वतःची रील बनवत नाही, बनवू शकणार नाही किंवा मला इंटरेस्ट पण नाही. पण या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची लोकं आपल्याकडे येतात. बरोबर. इव्हन जय जवानची लोकं सुद्धा त्या दिवशी आपल्याकडे आली. बरोबर. म्हणजे हा एक वेगळी ताकद आहे आपल्याकडे, असं समजतो. म्हणूनच मी नेहमी मी मोठा नाही, ही संस्था मोठी आहे असं सांगतो. आणि संस्था आहे म्हणून मी आहे. आणि संस्था आहे म्हणून आपल्याला रिस्पेक्ट आहे. ही भावना आपल्याकडे ठेवून मी काम करतो. पुनश्च एक बार आपल्या सगळ्यांचे शतशः ऋणी आहे. धन्यवाद. थँक यू सो मच.